कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मच्छरी खाली लाल काळ्या धाग्यानी काय आहे तुझ्या आवाजामध्ये? कशीदा मी काढीला तुला गुरुकुलमध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल। सारेगमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता सी मराठीवर। पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार, कर लूं मैं क्या अपना हाल, ऐ दिले बेकरार मेरे दिले बेकरार, तू ही बता। पहला नशा पहला खुमार। थोडं ऑकवर्ड होतंय। माहिती, पण तू माझ्यासाठी एवढं केलंस, मी तुझ्यासाठी एवढं करूच शकते ना। मूल्य, मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे। हजारों रंग के पहला खुमार। हे 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 आनंद आनंद आनंद। 4 करोड रुपये वसूल केलेत मी। 4 वर 7074 करोड। वानखेडे, तुमची धर्मपत्नी नूतन, फार आनंद झाला असेल तिला त्यांना। हा हॅलो, अरे हो, तुझी फार मदत झाली रे। हो मिळालं, हो कलेक्शन झालं। अरे तू पैशाची चिंता करू नकोस। हा, तू पुढचं पेमेंट काढ। हा, काय कसला एवढा आनंद झालाय? तू पार्टी कर जा। थँक्यू साहेब, थँक्यू मॅडम। आपल्या कंपनीचं वसुलीचं काम चाललं ना, थकबाकीचं 27 करोड रुपये वसूल करायचे। त्यातले 4 कोटी झाले सुद्धा। खूप अवघड काम आहे, त्याला वेळ लागेल, पण मी तुम्हाला शब्द देतो, 27च्या 27 करोड रुपये मी तुम्हाला वसूल करून देणार। अहो, तुम्ही असताना मला खरंच कसलीच काळजी नाहीये, कारण मला माहिती आहे तुम्ही एखादं काम हातात घेतलं ना की ते पूर्ण करणारच, आणि 27च्या 27 करोड आपल्या बँकेत येतील ह्याची मला खात्री आहे। फक्त एक मला सांगायचं होतं की या सगळ्या कामासाठी मी वेदांकडे 10-15 लाख रुपये मागितले, त्याला नकार दिला। हे वाईट वाटलं मला। त्याला हे माहीत असायला हवं की अशी कामं करताना थोडा पैसा सोडावा लागतो, पैसे लागतात। आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, एक अडचण आहे। कसली अडचण? तुम्हाला असं नको वाटायला की मी वेदांची तक्रार करतो तुमच्याकडे, पण त्याचा स्वभाव जो आहे तो त्याचा कधीतरी घात करेल मॅडम। खरंय तुमचं म्हणणं, पण मी तुम्हाला वचन देतो, त्याला अतिशय मोठा व्यवसाय करेन, मोठा बिझनेस पण करेन। तुम्ही अजिबात काळजी करू नका।
ती जबाबदारी माझी. म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? काही गोष्टी आहेत डोक्यात, त्यावर विचार चालू आहे. थोडा विचार पक्का झाला की मला लगेच सांगेल. तुमच्या डोक्यातली कल्पना ऐकायला आवडेल मला. तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. धन्यवाद. वेदांतने त्याला उचलून आपटलं, मागून आणखी निघाला. वेदांतने फक्त त्याला कोपऱ्यानं लोळवलं आणि तायडे मग दोघंही सोबत आले. मला वाटलं बस खेळ खतम, आता वेदांचं काही खरं नाही. मग काय, वेदांतने दोघांनाही पंच मारला आणि दोघंही पडले. मी तुला सांगते तायडे, हिंदी फिल्मच्या हिरो सारखं 4-5 गुंडांना त्याने एकट्याने मारलं. म्हणजे त्याला सुद्धा थोडंफार लागलं, पण आता 4-5 गुंडांना एकत्र मारायचं म्हणजे थोडंफार तर लागणारच ना. बापरे. मग तू नाही गेलीस का मलमपट्टी करायला? त्याचा अर्ध दुखणं तर तिथेच बरं झालं असतं. पण मी खरं सांगू, मानला वेदांतला. एखादा असता ना तर घाबरला असता. आता हिरो निघाला. म्हणजे आता हिरोईनने पण पोचपावती दिलीये. काय ग तायडे, किती चेष्टा करते. मी कुठे चेष्टा करते? मग नाही तर काय. खोटं का होईना, पण त्या हिरोची हिरोईन तर तूच आहेस ना. एक विचारू? विचार. मला सांग, तू गर्लफ्रेंड बनण्याचं नाटक करता करता खरंच प्रेमात पडलीस का त्याच्या? असं का विचारतेस तू? मी असं का विचारते त्यापेक्षा तुला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे, नाही का? खरंच प्रेमात पडलीस का त्याच्या? अगं नाही ग तायडे, असं काही नाहीये. असं काही नाहीये म्हणजे? असं काही नाहीये म्हणजे माझ्या डोक्यात सुद्धा अजून तसं काही नाहीये. वेदांत आणि माझा खरा बॉयफ्रेंड, विचार सुद्धा मी करू नाही शकत. कर मग विचार. मला माहितीये वेदांत द मोस्ट एलिजिबल बॅचलर वगैरे आहे, पण तायडे मेरे दिल की घंटी अभी तक बजी नहीं ना. फिर क्या करे? बजेगी बजेगी, तेरी भी दिल की घंटी बजेगी. त्याने ना अशा अजून 2-3 मारा केला ना की तेरी भी दिल की घंटी बजेगी. डोंट वरी. मला नाही वाटत. बेट लावायची. अगं तायडे, तुला सांगायचंच राहिलं. अमर्त्य आहे ना आज US ला गेला रिटर्न. तो गेलाय, पण जाता जाता तुमच्या दोघांसाठी मस्त सेटिंग करून गेलाय. मानलं. काय ग तू ना. गौरी गाणे म्हणायची, पुत्र पण गाणे म्हणे. तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. अशी ही मुलगी जी जगते फक्त गाणं. अजून एक वैशाली माडे इथे दिसते. पोरगी एकदम झकास गायली. सारेगमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता झी मराठीवर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.